दादाने नक्कीच मला येणाऱ्या काळामध्ये आपण सरकारमध्ये तुला सामील करून घेऊ आणि हे आश्वासन आम्हाला प्रत्येक वेळेस आपण करतच असतो. तसं दादांनी मला सांगितलं होतं की माझ्याबरोबर राहा, येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपण करूया. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वतः सचिन खरात सध्या आपल्या सोबत आहेत. खरं तर गेले 10 वर्ष ते राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत आहेत. गेले अनेक वर्ष ते अजित पवारांसाठी परखड बाजू देखील मांडतात. मात्र आता त्यांच्या पक्षातील काही कार्यकर्ते नाराज आहेत, कारण विधान परिषदेवर सचिन खरात यांची वर्णी लागावी अशी या पक्षातील कार्यकर्त्यांची इच्छा आहे. नेमकं काय नाराजगी आहे, काय म्हणलं होतं अजितदादांनी, हे आश्वासन दिलं होतं का तुम्हाला? नाही, एकंदरीत मी दादांबरोबर गेले 10-12 वर्षापासून एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मित्रपक्ष म्हणून काम करत आहे. दादांनी नक्कीच मला येणाऱ्या काळामध्ये आपण सरकारमध्ये तुला सामील करून घेऊ आणि हे आश्वासन आम्हाला प्रत्येक वेळेस आपण करतच असतो. तसं दादांनी मला सांगितलं होतं की माझ्याबरोबर राहा, येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपण करूया, हे आश्वासन दिलं होतं. परंतु नंतरच्या काळामध्ये आदरणीय अजितदादा यांच्याबरोबर कायम आम्ही, आदरणीय अजितदादा पवार हे फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचे आहेत, हे राज्यातील जनतेला माहितच आहे. त्यामुळे आम्ही कायम अजितदादा पवारांबरोबर आहोत आणि कायम राहणार, प्रश्नच नाही. परंतु काल माझ्या राज्याच्या कार्यकर्त्यांनी काल आदरणीय अजितदादा पवार यांची काल भेट घेतली. भेट घेतल्यानंतर विधान परिषदेची आमदारकी द्या अशी मागणी केली. मागणी केल्यानंतर आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी त्यांना असं उत्तर दिलं की आपल्याकडे मागणी करणारी जास्त संख्या असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण पार्लमेंटरी बॉर्डरकडे त्यांचं नाव देऊ आणि तिथं काय चर्चा होईल ते ठरवूया, असं आश्वासन दिलं. परंतु याचमुळे आदरणीय दादांचे तर दादांचा आम्ही कायम आदेश मानतच आलेलो आहे आणि यापुढेही मानणार. परंतु तत्काळ कार्यकर्त्यांना असं वाटलं की मला आमदारकी मिळत नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांनी तत्काळ 3 जिल्हाध्यक्षपदांनी अध्यक्षांनी मला राजीनामे दिले. मी त्यांना विचारणा केली की तुम्ही राजीनामे द्यायची गरज नाही, परंतु त्यांना असं वाटलं की आमदारकी मिळायला पाहिजे. मी त्यांची समजून घालण्याचा आजही दिवसभर प्रयत्न केला की आपल्याला येणाऱ्या काळामध्ये नक्कीच दादा नक्कीच आपल्याला काहीतरी सरकारमध्ये देतील, हे त्यांना मी विश्वास दिलेला आहे. तुम्ही दादांशी या संदर्भात बोलला का? ज्या पद्धतीने आता पदाधिकारी राजीनामा देत आहेत, अर्थातच एक मोठा धक्का देखील आहे तुम्हाला. नक्कीच आज दादांना मी स्वतः दादांचे पीए साहेब यांना मी कॉन्टॅक्ट केलं, दादांना संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. दादा आज रायगडला होते. दादांची नक्कीच परत एकदा मी भेट घेऊन त्यांच्या कानावर घालणार आहे की असं असं होतंय, दादा आमचा विचार केला जावा आणि आम्हाला नक्की खात्री की दादा विचार करतील. दुसरं एक मला एक सांगायचंय की आज काय झालंय भारत देशामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये विरोधकांनी एक नॅरेटिव्ह सेट केलेला आहे संविधान बदलण्याचा. त्या संविधान बदलण्याचा नॅरेटिव्ह जो सेट केलेला आहे तो हाणून पाडायचा असेल तर आम्ही मागणी केली आमच्या कार्यकर्त्यांनी की बाबासाहेबांच्या आरपीआय पक्षाला आणि आरपीआयचं नेतृत्व एक तरुण नेता जो सचिन खरात आहे, हे कार्यकर्त्यांचं मत की त्याला आमदारकी द्या, म्हणजे येणाऱ्या काळामध्ये हाच नॅरेटिव्ह सेट संपला जाईल, खोटा प्रचार संपला जाईल आणि बाबासाहेबांच्या पक्षाला आरपीआय पक्षाला एका तरुण मुलाला जर आमदारकी दिली तर त्याचा मेसेज आंबेडकरी समाजाला फार मोठा जाईल. या माध्यमातून आरपीआयच्या खरात गटाच्या कार्यकर्त्यांनी दादांची भेट घेऊन ही मागणी केलेली आहे. पण तरी सुद्धा मी सांगू इच्छितो कार्यकर्त्यांना, आपल्याला नक्कीच दादांकडून न्याय मिळेल. कुणीही पक्ष सोडण्याचं आता तरी न्याय मिळताना दिसत नाही, कारण अजित पवार गटाकडून अर्थात राष्ट्रवादी गटाकडून जी नावं पुढे येत आहेत, अर्थात ते बाबाजानी दुर्राणी आहेत आणि सिद्धार्थ कांबळे अर्थात यांची वर्णी लागू शकते अशी चर्चा आहे. नेमकं मी सुद्धा आज आपल्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून ही चर्चा ऐकली, परंतु मला नक्कीच खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये दादा सत्य नेमका वाटा आरपीआय खरात पक्षाला देतील, ही मला नक्कीच खात्री वाटते आणि मी आशा बाळगून आहे. परंतु हे योग्य उमेदवार आहेत असं वाटतं का तुम्हाला? नाही, आदरणीय तुम्ही 10 वर्ष करतायत, तुम्हाला संधी मिळण्याची अपेक्षा होतीच. नेमकं मी एक सांगू इच्छितो की दादांनी जे उमेदवार अजूनपर्यंत माझ्या माहितीनुसार ते उमेदवार ठरवलेले नाहीत, ते चर्चा आहे फक्त उमेदवारांची. नक्कीच ते उमेदवार ठरतील, दादा अशा उमेदवाराला संधी देतील की खरंच ते येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्तेपर्यंत आणि आदरणीय अजितदादांना मुख्यमंत्री पदापर्यंत नेणारे जे उमेदवार असतील ते उमेदवारी बसवतील अशी मला खात्री. पण असं वाटतंय का खरंच न्याय दिला जातोय मित्र पक्षांना, लहान पक्षांना अशा पद्धतीने, म्हणजे मोठ्या पक्षांकडून? दादांची महाराष्ट्र राज्यामध्ये एक दादांना म्हटलं तर बोले तसं चाले. दादा आम्हाला नक्की खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये आरपीआय खरात गटाला नक्की सचिन खरातला त्यांचं एक तर दादांनी पूर्णपणे, मी जर आज आम्ही 10 वर्ष पाहिलं, आम्हाला एक आरपीआय खरात गट म्हणून आम्हाला एक प्रकारे इज्जत दादांनी दिलेली आहे. परंतु आता कार्यकर्त्यांना वाटतं की आमदारकी मिळाली पाहिजे, परंतु ही पण आमदारकी मिळेल अशी मी आशा बाळगतो. मात्र आता तरी तुम्ही नाराज दिसताय. नाही, मी नाराज नाही, मुळीच नाराज नाही.
आदरणीय अजित करते तर नाराज आहेत, राजीनामा दिला जातो. दादा पवारांनी मला खूप प्रेम दिलेलं आहे. त्यामुळे आदरणीय अजितदादा पवारांवर मी नाराज नाही आणि कधीच नसणार. जरी नाही मिळालं तरी कायम अजितदादांबरोबर राहणार हा आमचा शब्द दादांना. जर आपण बघितलं तर कार्यकर्ते अर्थातच आरपीआय गटाचे जे आहेत, सचिन खरात गटाचे, ते काहीशे नाराज आहेत. राजीनामा देखील काही पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे, परंतु ते पुढे अजितदादांसोबतच राहतील असा विश्वास स्वतः सचिन खरात या ठिकाणी दर्शवतायत. खरंच गेले 10 वर्षात अजित पवारांनी त्यांना आश्वासन देखील दिलेलं होतं की तुम्हाला नक्कीच विधान परिषदेची आमदारकी देऊ. मात्र आता देखील वेगळीच नावं चर्चेत आहे आणि त्यामुळं या गटात काहीशी नाराजगी पाहायला मिळतेय. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.